आता सामाजिक न्याय मंत्री असं म्हणतायत की किती पैसे लागेल ते मागा आमदारांनी निधी म्हणून. आपलं थोडी काय जातंय, तो तर आपल्या बापाचा पैसा कुठे, सरकारचा पैसा आहे. नाही, मला वाटते उलट आपण संजय शिरसाटांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण शिरसाट सारख्या वाह्यात आणि अतिशय उर्मट माणसाकडून वेगळ्या अपेक्षा आपण करूच नयेत. उलट शिरसाटने अशी वक्तव्य करून वारंवार आपले संस्कार आणि आपला स्वभाव आणि आपले काय म्हणणं आहे ते दाखवून दिलेलं आहे. आणि शिरसाटचं म्हणणं खरंच आहे ना, शिरसाटच्या बापाचं माल थोडीच आहे. म्हणजे गुवाहाटीला जाऊन ऐश करणं असेल किंवा करोडो रुपयांच्या बॅगा अगदी बेडरूम मध्ये घेऊन बसणं असेल, हे पैसे बाप कमाई थोडीच आहे. हा जनतेचा माल आहे, वेगवेगळ्या करांच्या रूपात सरकारला दिलेला पैसा आहे आणि या पैशावर ऐश करणे जणू आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, अशी मिजाज मारत बोलणारे हे सगळे शिंदेचे मंत्री. नाही, ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केलंय, मंत्री महोदयांना या गोष्टीचा विसर पडलाय का शेवटी सरकारकडे जो काही पैसा आलेला आहे तो जनतेच्या कर रूपातनच आलेला आहे. एक्झॅक्टली मी तेच म्हटलं की जनतेचा पैसा हा काही यांच्या बापाचा पैसा नाहीये किंवा यांनी खिशात हात घालून पैसा काढलेला नाहीये. परंतु वारंवार अशी वक्तव्य करणं, एक वेळ आपण अजितदादांचं अभिनंदन केलं पाहिजे की अजितदादाच्या एका पदाधिकाऱ्याने लातूरमध्ये मारहाण केली आणि त्या पदाधिकाऱ्याला तात्काळ पदावरून बाजूला केले गेले किंवा कोकाट्यांचा खाते बदल झाला. म्हणजे अजितदादांकडे थोडी तरी लोकशाही व्यवस्था शिल्लक आहे. मात्र शिंदेकडे भरलेले हे सगळे टगे लोक आणि या टग्यांनी वारंवार केलेली ही वक्तव्य आणि तरीही शिंदे त्यांच्याकडे ठरवून डोळेझाक का करतात, हा मला पडलेला प्रश्न आहे. खरं तर योगेश कदम आणि संजय शिरसाट या दोनही लोकांचे राजीनामे होणं जास्त गरजेचं आहे. पण एकनाथ शिंदे तर म्हणतात एका बाबा भर कार्यक्रमामध्ये की काही चिंता करू नका, मी गृहराज्यमंत्र्यांच्या पाठीशी आहे. वा, बडे मियाँ तो बडे मियाँ और छोटे मियाँ सुभान अल्लाह म्हणण्यासारखा कार्यक्रम आहे हा. म्हणजे ज्यांच्याकडून अपेक्षा आहेत की त्यांनी हेडमास्तर म्हणून या सगळ्या वात्रट पोरांना धडा शिकवावा, तर जिथे हेडमास्टरच जर असे धडे गिरवत असतील तर या सगळ्या वात्रट लोकांकडून आपण अपेक्षा काय करायच्या. पण एक नक्की की या निमित्ताने संजय शिरसाटचं अभिनंदन केलं पाहिजे की शिरसाटने आपला मूळ संस्कार दाखवलेला आहे. शिरसाटचा मूळ संस्कार हा वाह्यातपणाचाच आहे आणि वारंवार बेमुरवतपणा आणि वारंवार उर्मटपणा दाखवणे, तो उर्मटपणा तो बिचारा दाखवत आहे. त्याला मंत्रिपदाचा ऑराच कॅरी करता येत नाही. धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल संजय शिरसाट.